जेवणाच्या मेनूमध्ये तुम्हाला अगदी पोटभर जेवण आणि भाजीसुद्धा झणझणीत खायची इच्छा होत असेल तर अशा प्रकारे हिरव्या वाटणापासून तयार केलेली वालाच्या शेंगांची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। बरेच जण या शेंगांना घेवड्याच्या शेंगा म्हणून सुद्धा ओळखतात। शेंगा आपण छान भाजीसाठी छोट्या छोट्या पीसेसमध्ये तोडून घेतलेल्या आहेत। तोडून घेतलेल्या शेंगा एक वेळेस पाण्याने धुवून घ्यायच्या। शेंगा भाजी तयार करण्यासाठी उकडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून शेंगा उकडाव्या, म्हणजे शेंगांना सुद्धा मिठाची चव छान येते। शेंगदाण्याच्या चटणीचे वाटण तयार करून आज आपण वालाच्या शेंगांची हिरवी पातळ भाजी तयार करत आहे। त्यासाठी आपण पातेल्यामध्ये शेंगा उकडून घेणार आहेत। कुकरमध्ये शेंगा उकडायच्या नाही। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून शेंगांवरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शेंगा छान उकडून घ्यायच्या। शेंगा उकडून घेत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागत असणारी चटणी तयार करू। तर चटणीसाठी मी इथे हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। ज्या प्रमाणामध्ये आपण भाजी तयार करत आहे त्या प्रमाणानुसार मिरच्यांचा वापर करावा, किंवा मग मिरच्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापराव्या। मिरची सोबत वाटण तयार करून घेण्यासाठी आपण शेंगदाणे छान भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम कमी करून शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे आतमध्ये पर्यंत क्रिस्पी होतात। भाजून घेतलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे चटणी वाटून घेण्यासाठी गार करूया। तोपर्यंत शेंगा सुद्धा बघूयात छान अशा उकडलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता शेंगांचा कलर सुद्धा बदललेला आहे, म्हणजे शेंगा छान मऊ झालेल्या आहेत। भाजी पातळ करून घेताना आपण शेंगा उकळून घेतलेलं पाणी सुद्धा वापरू शकतो। भाजीचा रस्सा जितपत घट्ट आणि पातळ ठेवायचा आहे त्यासाठी आपण उकळून घेतलेल्या शेंगांमधील पाणी वेगळं काढून घेऊ। सुरुवातीला फक्त शेंगा वाटणामध्ये वापरणार आहे। हॅलो फ्रेंड, मी तृप्ती जणी तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। स्वादिष्ट, खमंग आणि रुचकर अशा रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। फेसबुक व ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। भाजीला फोडणी देण्यासाठी जिरं, मोहरी, हळद, धणे पावडर, गरम मसाला तुमच्याकडे असेल तर वापरावा। चवीनुसार मीठ आणि तेल। बघा, अशा प्रकारे किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून आपण भाजीसाठीचे वाटण तयार करणार आहे। भाजून घेतलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि हिरवीगार कोथिंबीर। कोथिंबीरमुळे भाजी छान अशी हिरवी तयार होते। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्या प्रमाणानुसार घ्यावं। चटणी वाटून घेताना शेंगदाण्याचे साल न काढताना चटणी वाटून घ्यायची, कारण शेंगदाण्याच्या सालांमध्ये आयर्न असते आणि चटणीमध्ये ते अगदी छान बारीक वाटले जातात। पाव चमचा हळद, पाव चमचा धणे पावडर सुद्धा वाटणामध्ये वाटून घ्यायची, जेणेकरून चटणीमध्ये ती छान एकत्र होते। बघा, अशा प्रकारे छान असं एकदा वाटण वाटून झाल्यानंतर गरजेनुसार थोडं पाणी टाकून पुन्हा वाटण वाटून घ्यायचं। भाजीचे वाटण वाटून घेताना आपण शेंगदाणे वापरलेले आहेत, तर शेंगदाणे अगदी बारीक न वाटताना जाड रव्याप्रमाणे वाटून घ्यावे। भाकरीसोबत भाजी खायची असेल तर जाड रव्याप्रमाणे चटणी वाटावी, आणि चपातीसोबत जर भाजी खायची असेल तर चटणी थोडी जाडसर ठेवावी, म्हणजे शेंगदाण्याचे दाणे सुद्धा पोळीसोबत खाताना छान लागतात। तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये जिरं, मोहरीची फोडणी तयार करून घ्यायची आणि वाटून घेतलेलं वाटण सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं। भाजीसाठी शेंगदाण्याचं वाटण तयार केलेलं आहे। शेंगदाणे तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर भाजीवरती छान असं तेल सुटतं, त्यामुळे तेलाचं प्रमाण गरजेनुसार वापरावं। तेल कमी खात असाल तरी सुद्धा ही भाजी अतिशय छान लागते, परंतु तेलाचा वापर तुम्ही कमी केलेला असेल तर वाटण तयार केल्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून वाटण परतून घ्यायचं आहे, म्हणजे कढईला खाली वाटण चिपकणार नाही। तर बघा, अशा प्रकारे छान असं वाटण तयार होतं आणि वाटणाला हळूहळू तेल सुटतं। तेलामध्ये वाटण एकजीव झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचं। भाजीसाठी वाटण पूर्णपणे तयार झालेलं आहे हे कशा प्रकारे ओळखावं? तुम्ही बघू शकतात उलटण्याला वाटण चिपकलेलं आहे। ज्या वेळेस वाटण पूर्णपणे तयार होतं आणि वाटणाला तेल सुटतं त्यावेळेस उलटण्याला वाटण चिपकत नाही। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। बघा, अशा प्रकारे छान असं भाजीसाठी वाटण तयार झालेलं आहे। वाटणामध्ये चवीनुसार मीठ आणि गरम मसाला वापरायचा आहे। या भाजीसाठी मसाल्यांची आवश्यकता नाही, परंतु तुम्हाला थोडी टेस्टी भाजी हवी असेल तर अगदी थोडा पाव चमचा गरम मसाल्याचा वापर करावा।
किंवा मग हिरव्या भाजीसाठी जे मसाले असतात त्यांचा वापर करावा. लाल भाजीसाठी जे मसाले वापरतात त्यांचा वापर हिरव्या भाजीसाठी करायचा नाही. उलथण्यावर थोडं वाटण घेऊन बघा, उलथण्याला वाटण चिपकलेलं नाही आणि अगदी सहज निघून गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जरी पहिल्यांदा ही भाजी तयार केली किंवा स्वयंपाक नवीन शिकत असाल तर ही ट्रिक्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तयार झालेल्या वाटणामध्ये उकडून घेतलेल्या शेंगा एकत्र करून घ्या. एखाद्या वेळेस ऑफिसमध्ये किंवा मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही कोरडी भाजी म्हणून यावर कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ टाकावं आणि भाजी डब्यामध्ये देऊ शकतात. भाजी बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. आज आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी पातळ रस्सा भाजी तयार करणार आहे. त्यामुळे भाजीमध्ये गरजेनुसार पाणी वापरावं. शेंगा उकडून घेतलेलं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात. भाजीमध्ये गरजेनुसार पाणी वापरून भाजीला उकळी देऊन घ्यायची. भाजी उकडून घेताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच भाजी उकडून घ्या. एकदम मोठ्या गॅसवर भाजी उकडली तर भाजीवरचं तेल कमी होतं. भाजीसाठी तुम्ही हिरवीगार आणि ताजी कोथिंबीर वापरली तर भाजीला कलर खूप छान येतो. परंतु कोथिंबीर जरी कमी वापरली तरी भाजीची चव अतिशय अप्रतिम लागते. चला तर मग तुम्ही सुद्धा वालाच्या शेंगांची किंवा घेवड्याच्या शेंगांची हिरवीगार रस्सा भाजी नक्की तयार करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. तृप्तीज किचन चॅनलवरील अगदी साध्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि एंड स्क्रीनवर सुद्धा क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता. अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत.